बाबा मी कुठे जाऊ? मला तर मार्गच सापडत नाहीये बाबा. पुढे महादेवाचं मंदिर आहे, जाऊन त्याच्या पायरीवर डोकं आपट आणि त्याला विचार की मला काय करायचं आहे. मला आई नाहीये, पण माझ्या वडिलांनी माझ्यावर जे संस्कार केलेत मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. एका निराधार आणि लाचार मुलीचा असा अपमान करून तिला घराबाहेर काढण्यात आलंय. मी ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही. तुम्ही सगळेजण गप्प का आहात? सांगत का नाही की शोना आंटी कुठे आहे? अरे तू आहेस कोण? कोण आहेस तू? तू स्वतःला एवढा ओव्हरस्मार्ट का समजतोस? मी एक स्टुडंट जरी असले ना तरी तुझ्यासारख्या मुलांची मेंटॅलिटी मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते. तू जर माझ्या जागी असतेस तर तुला कळलं असतं. आणि तू शोनाताईच्या जागी असतास तर तोंड दाखवायच्या लायकीचा राहिला नसतास. तिच्या एका चुकीमुळे माझं संपूर्ण करिअर धुळीस मिळालंय. तुला कळणारही नाही की माझी सध्या काय अवस्था आहे. तू खड्ड्यात जा मिशेल. मला फक्त एवढं सांग माझी बहीण कुठे? नाहीतर काय? नाहीतर मी पोलिसांकडे जाईन. स्वतःला एवढी स्मार्ट समजू नकोस. तुझ्यासारख्या मुलींशी माझी बोलायची इच्छा नाहीये. मला तर तुझ्यासारख्या फडतुसाचं तोंडही पाहायचं नाहीये. माइंड युअर टंग लेडी. टंग माय फूट. हे बघ, जर माझी ताई मला सुखरूप परत नाही मिळाली ना तर मी तुला असा काही धडा शिकवेन की तू आयुष्यभर माझं नाव विसरणार नाही. शट अप, जस्ट शट अप. यू शट अप. हॅलो हॅलो डॉक्टर दिव्या, शोनाबद्दल काही कळलं? आय एम सॉरी मिस्टर भास्कर. ती घर सोडून निघून गेलीये. ते तर माहिती आहे मला. तिची धाकटी बहीण माझ्या सोबत आहे आणि ती सारखे प्रश्न विचारते. काय उत्तर देऊ मी तिला? सॉरी मिस्टर भास्कर, सध्या मी काहीही सांगण्याच्या परिस्थितीत नाहीये. कुणास ठाऊक ती कुठे गेलीये. तुम्ही तर खूप काळजी घेत होता ना तिची. आणि शेवटी काय झालं? शोना घर सोडून गेली आणि कुणालाच माहित नाही ती कुठे आहे. प्लीज तिला शोधण्यासाठी मला जरा मदत करा. ब्लडी हेल. अरे काय झालं? गाडी का थांबवली? आपल्याला शोनाताईला शोधायचंय. टाइम वेस्ट नको करूस. शोनाताई, शोनाताई.
आत्महत्या करून घेतलीस तू? चल उठ लवकर, चल उठ लवकर ताई. एकदाचा निरोप घे या शहराचा आणि माझ्यासोबत गावी परत चल. चल माझ्यासोबत. चल शोना. चल ताई, चल चल. शोना, 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 शोना कुठे गेली होतीस तू? घरी सगळे तुझी काळजी करतायत. अगं तू बोलत का नाहीयेस? तुम्ही कोण? डॉक्टर दिव्या. ओह, डॉक्टर दिव्या. शोनाला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही. हे माझ्यासोबत येईल. कुठे घेऊन जाता हिला? सर्वात आधी हिचं अबॉर्शन होईल. आणि त्यानंतर ती तिच्या बहिणीसोबत तिच्या गावी परत जाईल. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. शोना माझ्या बरोबर येईल. शोना माझ्या बरोबर चल. या माणसावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. चल शोना. चल. ताई, कोणत्या आईने? त्या आईने ज्या आईने मला बाबांचं अंत्यदर्शनही घेऊ दिलं नाही. त्या आईने जिने मला सगळ्यांसमोर धक्के मारून घराबाहेर काढलं. कुठल्या तोंडाने सांगावं धाडलाय त्या आईने? मी खरं सांगते ताई. तू खरं जरी सांगत असलीस तरी मी कोणत्या तोंडाने जाऊ टीना? आईने तुला खरंच माफ केलं ताई. आता सगळं काही ठीक होईल. तू एकदा घरी चल. घरापर्यंत पोहोचण्यासाठी मला आधी त्या गावातून तर जावंच लागेल ना टीना. एक मुलगी लग्नाआधीच पोटात पाप घेऊन बापाच्या मैताला आलीये. स्वतःच्या बापाला तर खाल्लंस आणि अख्ख्या गावाचं नाक पण कापलंस. अगं आमच्या मुलांवर काय संस्कार होतील ह्याचा तरी विचार केलास का तू? अगं ए रमेशची आई, जागा जरा जाऊन तव्याचं काळं घेऊन ये. आज हिचं तोंड काळं केल्याशिवाय चावूच द्यायचं नाही. काळं केलंच ना? जा जाऊन मर कुठेतरी. आपल्या बापाला तर खाल्लंच आणि आता काय तोंड घेऊन आलेस या गावात? लावा का सोडू नका तिला जरा पण. शोना ताई. नाही टीना, आता मी घरी परत येणं कठीण आहे. खरं सांगायचं तर अशक्य आहे टीना. ताई प्लीज घरी चल, सगळं काही ठीक होईल. नाही टीना, माझी अशी परीक्षा घेऊ नकोस. आता माझ्यात घरी जायची हिंमत नाहीये टीना. तर मग तू घरी परत जा आणि आईला सांग की शोना मेलीये. असं नको बोलूस ताई. आणि तू इथे एकटी राहून काय करशील? भीक मागे. मंदिराच्या पायऱ्यांवर बसून भीक मागेली आणि माझी अब्रू मातीत मिळवेल. ए मिस्टर, तू जरा तोंड सांभाळून बोल. माझी ताई एकटी नाहीये. मी सुद्धा तिच्या माझी सोबत. एक गोष्ट लक्षात ठेव तू. हिचं अबॉर्शन केल्याशिवाय मी हिला इथून कुठेही जाऊ देणार नाही. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलीये. आज मी काय तो सोक्षमोक्ष लावणारच आहे. दिव्याचा फोन आला होता का? नाही, दिव्याचा फोन तर नाही आला. पण का? याचा अर्थ शोना मालाकरचा अजून पत्ता लागला नाहीये. म्हणजे काय? दिव्या तिला शोधायला गेलीये? हो वंदना, ही आपली जबाबदारी नाही का? एका लाचार मुलीचा आपल्या घरातून असं निघून जाणं हे माझ्या मनाला बोचतंय. तुम्ही शोना आंटी बद्दल बोलताय ना आजोबा? हो बेटा. काय आजोबा, तुम्ही खूप खोटारडे आहात आणि मी सुद्धा खूप वेडी आहे.
तुमच्या शाळेतल्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं ना, म्हणून तुम्ही मला पिकनिकला घेऊन जाणार असं म्हणाला होतात. तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना? हो हो, मला चांगल्या प्रकारे आठवतंय. आपण पिकनिकला नक्की जायचं. शोना आंटीलाही घेऊन जाऊया प्लीज 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 प्लीज. हे मम्मी आली, मम्मी आली. अगं दिव्या बेटा, शोनाचा काही पत्ता लागला का? हो पप्पा, शोना मंदिराच्या पायऱ्यांवर भिकाऱ्यांबरोबर बसली होती. अरे काय? देवा, भिकाऱ्यांबरोबर? भिकाऱ्यांबरोबर? परमेश्वरा, अशी परिस्थिती तर कुणावरही आणू नकोस. जर आणखी काही दिवस तुम्ही तिला इथे राहू दिलं असतं तर तिच्यावर ही वेळच आली नसती. म्हणजे ती अजूनही मंदिरातच आहे? नाही, तिचा बॉयफ्रेंड मिशेल आणि शोनाची बहीण तिला तिथून घेऊन गेले आहेत. शोना तिच्या बहिणीबरोबर तिच्या गावाला जाणार आहे. आणि तसंही आता ती बिचारी या शहरात राहून करणार तरी काय? तिचं इथे आहे तरी कोण? मी खूप प्रयत्न केले तिला माझ्यासोबत या घरात परत आणण्याचे, पण शोनाने स्पष्ट नकार दिलाय. माझा तर तिच्या बॉयफ्रेंडवर मुळीच विश्वास नाहीये, कारण की तो एक गुंड प्रवृत्तीचा मुलगा आहे. स्वतःच्या फायद्यासाठी तो काहीही करू शकतो. मग तुला काय वाटतं? शोनाला तिच्या जीवाला धोकाही होऊ शकतो पप्पा. तिचा बॉयफ्रेंड तिची प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतो. ही किती वाईट गोष्ट आहे. ती तर एक लाचार निराधार मुलगी आहे. आपल्या जिनीसारखी निरागस पोर आहे ती. आणि जर शोना जिवंत राहिली ना, तर तीही हे कधीही विसरू शकणार नाही की कर्नल चंद्रांच्या घरून तिला धक्के मारत बाहेर काढण्यात आलं होतं. मला फार वाईट वाटतंय. मी तिच्याशी खूप चुकीचं वागले. चला, उशिरा का होईना तुला चूक समजली तरी आता आपल्याला त्या मुलीची मदत करायलाच हवी. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. हाय जिनी, व्हॉट्स गोइंग ऑन? आम्ही सगळे एका पिकनिकला जायचा प्रोग्राम ठरवतोय. पिकनिक? येस. हो, आपण सगळे मिळून आउटिंगला जाणार आहोत. आठव बघू, मागच्या वेळी आपण पिकनिकला कधी गेलो होतो? काही आठवत नाहीये. हा, अरे बाबा, आपल्या जिनीला डान्स मध्ये गोल्ड मेडल मिळालंय. त्यासाठी एक सेलिब्रेशन तर करायलाच हवं. शुअर, पिकनिकला तर नक्कीच जायला हवं. बट डॅड, शोना आंटीला सुद्धा बरोबर घेऊन जाऊया. डॅड मी खूपच बिझी आहे. खूप काम आहे डॅड. आणि डॉक्टर दिव्या तर ॲज युजल तिच्या समाज सेवेत बिझी आहे. नर्सिंग होमची सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे डॅड. त्यामुळे मी पिकनिकला नाही येऊ शकत. हे बघ विशाल, फॅमिलीसाठी निदान एक दिवस तरी तुला नक्कीच काढावा लागेल. अरे सगळेजण मिळून आउटिंगला जाऊया ना बेटा. आपल्यात निर्माण झालेला दुरावा काही करून संपवायलाच हवा. ताई, मला भास्करचं बोलणं पटतंय. तू एबॉर्शन करून या कटकटीतून बाहेर पड एकदाची. तोंड बंद कर टीना. तूही मिशेल सारखंच बोलतेस. आता अबॉर्शन केलं तरी आणि नाही केलं तरी काय फरक पडणार आहे? तोंड तर काळं. चारित्र्यावर जो डाग पडलाय तो तर आता जाणार नाही. एवढ्या खस्ता खाल्ल्यानंतर एवढ्या सहजासहजी माघार घेऊ नाही. मी या मुलाला जन्म देणारच. आणि तरच मिशेल भास्करची खात्री पटेल की हे मूल त्याचंच आहे. ही वेळी झालीये, समजाव हिला. ताई प्लीज ऐक ना. नाही, उशीर झाला तर डॉक्टर निघून जातील. आज जर हे अबॉर्शन झालं नाही तर प्रॉब्लेम्स वाढतील. चल माझ्यासोबत. नाही म्हणते ना मी. नाही.
शोना! ताई हॅलो. हॅलो, मी जिनी बोलते. मला शोना आंटीशी बोलायचंय. हॅलो 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 हॅलो. डॉक्टर, मी थोडा वेळ शोनाला घेऊन तिथे येतोय. तुम्ही ऑपरेशनची तयारी करून ठेवा. आणि हो, तिला जराही संशय येता कामा नये की तिचं अबॉर्शन केलं जात आहे. आम्ही 1 तासात तिथे पोहोचतोय. ओके. शोना, चल लवकर, उशीर होतोय. अंकल, या ना. या ना. मिशेल, हे आहेत कर्नल चंद्रा, डॉक्टर दिव्याचे फादर इन लॉ. हॅलो कर्नल चंद्रा. हॅलो. या, बसा ना. नको, थँक्यू. मी बसायला नाही आलो. मी शोनाची माफी मागायला आलोय. अंकल प्लीज, असं बोलून तुम्ही मला लाजवताय. तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात. शोना बेटा, वंदनाने तुझ्यासोबत जी गैरवर्तणूक केली आहे त्याबद्दल तिला खरंच खूप वाईट वाटतंय. प्लीज आम्हाला माफ कर. जाऊ द्या ना अंकल, तुम्ही असं का बोलताय? बरं सांगा, घरी सगळे कसे आहेत? आम्ही सगळे ठीक आहोत. आणि जिनी तर तुझी सतत आठवण काढत असते. तू घर सोडून गेल्यापासून ती सतत रडतीये आणि तुझी आठवण काढतीये. अंकल, तुम्ही जिनीलाही बरोबर आणलं असतं तर खूप. अगं, फक्त जिनीलाच नाही, मी सगळ्यांनाच सोबत आणलंय. सगळे बाहेर गाडीत तुझीच वाट पाहतायत. माझी वाट बघतायत? मग ते सगळे बाहेर का थांबलेत? आत बोलवा ना त्यांना. अगं, तुला ठाऊक आहे, आमच्या लाडक्या जिनीने डान्स कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळवलंय. आणि तिच्यासाठी आम्ही ही पिकनिक अरेंज केली आहे. जिनी म्हणजे ना. आणि तिचा हट्ट आहे की तिच्या शोना आंटीने आमच्या बरोबर यायला हवं. पण अंकल, मी नाही येऊ शकणार. आमची तर डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे. अगं, आपल्या घरी 2-2 डॉक्टर आहेत. तुला बाहेरच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट काय करायची आहे? मिशेल, सॉरी, आज तर पॉसिबल नाही होणार. पण जिनीची समजूत काढणं त्यापेक्षाही कठीण आहे. शोना, चल ना, जिनीसाठी प्लीज. याच निमित्ताने आम्हालाही प्रायश्चित्त करण्याची संधी मिळेल. मिशेल, प्लीज. अंकल एवढा आग्रह करतायत तर. कुछ कुछ रकमा पास आओ ना, एक प्यारी प्यारी गुड़िया दे दो ना. सारा जहां सो गया, एक चांद भी खो गया. कुछ कुछ रकमा. आजोबा, तुम्ही म वरून गा. हा, म वरून. हा, मुस्तफा मुस्तफा, डोंट वरी मुस्तफा. फ वरून गाणं म्हणा. नाही, मला नाही येत गाता.
वंदना, मी ऐकते ना तुम्ही दोघं गाणं, आणि हो माझी टर्न आली ना की दिव्या काही गाणं. दिव्या अच्छा ठीक आहे दिव्या, तू फ वरून गाणं म्हण. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. हा वरून. शोना आंटी तू हो वरून गा. मी नाही बेटा, मला नाही गाता येत. तू काही बोलत का नाहीस? काय बोलू? ओहो, चल आपण खेळूया. चल. चल झोपाळ्यावर बसूया. किती बरं झालं असतं विशालही पिकनिकला आला असता तर. मी नेहमीच बघत आलीये की अशा प्रसंगी विशाल फॅमिली गॅदरिंग पासून दूरच राहतात. किती मेहनत करतो अगं तो. घर आणि नर्सिंग होम दोन्ही सांभाळतो, आणि तो जर असा पिकनिकला यायला लागला तर मग काम कोण करेल? बिचारा एकटा पडलाय माझा मुलगा. एकटे एकटे कुठे आहेत ते? आपण सगळे आहोत ना त्यांच्या सोबत, आणि तुमची सून सुद्धा त्यांना सगळ्याच बाजूनी मदत करत असते. पण तो त्याच्या मनातलं सगळ्यांनाच नाही सांगत. पण नक्कीच काहीतरी आहे जे त्याच्या मनात चलतंय. आजोबा, शोना आंटीच्या पोटात काय आहे? तुझ्या शोना आंटीच्या पोटात एक छोटस बाळ आहे. पण मग ते आत काय करतोय? बाहेर काय येत नाही? ते लवकरच बाहेर येईल, आणि जेव्हा ते बाहेर येईल ना, ते बाहेर येऊन तुझे केस ओढेल. माय गॉड, आजोबांनी तर खरंच सांगितलं होतं. ए बदमाश, तू हे काय करतोस? हे बघा मिस्टर भास्कर, मला जाऊ द्या. खूप रात्र झाली आता, यावेळी कुठे जाशील? मिस्टर भास्कर, मी माझ्या बहिणीसारखी मूर्ख नाहीये, कळलं?